युद्धाच्या झळा भारताला बसतायत। ठिकठिकाणी सिलेंडरचा तुटवडा असल्यानं हॉटेल व्यवसाय गॅसवर आहेत। मुंबईतील अनेक हॉटेल रेस्टॉरंट खानावळी बंद झाल्यात। मुंबईमध्ये नामजोशी मार्गावरील काही हॉटेल्स बंद झालेले आहेत, त्यामुळे मुंबईतील बॅचलर्सचे हाल होताना दिसतायत। आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे, कारण आज हॉटेल व्यावसायिकांसमोर, हॉटेल चालकांसमोर अन्न नेमकं शिजवायचं कशावर हा यक्ष प्रश्न आहे। त्याच्यामुळे मुंबईतल्या अनेक खानावळी असतील, अनेक छोटे मोठे रेस्टॉरंट्स असतील, हे बंद झालेले आहेत। नामजोशी मार्गावरचे बहुतांश हॉटेलचे छोटे रेस्टॉरंट्स आहेत, ज्या ठिकाणी खरं तर जास्तीत जास्त बॅचलर्स हे रोजचं जेवण करायला येत असतात, ती हॉटेल्स आता बंद झाल्या असल्या कारणाने नेमकं जेवायला जायचं कुठे असा सुद्धा प्रश्न आहे। अनेक बचत गटांच्या महिला असतात, ज्या जेवण घेऊन त्यांच्या खानावळी चालवतात, त्यांच्यासमोर सुद्धा यक्ष प्रश्न आहे। तर काही हॉटेल व्यावसायिकांनी या परिस्थितीत सुद्धा कसा मार्ग काढलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काही हॉटेल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत आणि सध्या या ठिकाणी गॅस संपल्या असल्या कारणाने त्यांनी इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय हा वापरलेला आहे। मला सांगा की कशा पद्धतीने आता अन्न शिजवताय तुम्ही? काय पर्याय, म्हणजे गॅस सिलेंडर संपूर्ण संपलाय तुमच्याकडचा? गॅस सिलेंडर पूर्णपणे संपलेला आहे आणि आम्ही आता इलेक्ट्रिक वरती शिफ्ट झालो, म्हणजे इलेक्ट्रिक भट्टी वापरायला सुरुवात केली आहे आम्ही। पण इलेक्ट्रिक भट्टी वापरण्यासाठी लागणारी वीज आणि असणारं कॉस्टिंग हे परवडत आहे का? नाही, हे नाही परवडू शकत, कारण त्याचे व्होल्टेज खूप जास्त असल्यामुळे ते नाही परवडत आहे आता। इलेक्ट्रिक शेगडीवरती स्वयंपाक होतो व्यवस्थित? नाही, जसं गॅसवरती होऊ शकतो तसं नाही होत, तेवढी पॉवर नाही जनरेट होत आहे त्याला। पण ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे गेले किती 2 ते 3 दिवसांपासून आपल्याला ही धग जाणवायला सुरुवात झालेली आहे, या गोष्टीचा किती मोठा परिणाम तुमच्या व्यवसायावर लॉंग टर्मसाठी होऊ शकतो? आज या ठिकाणी हे मुंबईकर चाकरमान्य जे हॉटेलमध्ये किंवा त्यांच्या खानावळी किंवा जे आपण व्यवसायानिमित्त या ठिकाणी नोकरीला बाहेरून येतात, त्या लोकांची या ठिकाणी खूप गैरसोय झालेली आहे। तर 2-3 दिवस व्यावसायिक गॅस टंचाई असल्यामुळे व्यावसायिक जे हॉटेल मालक आहेत त्यांना पण असा प्रश्न पडला आहे की आपण गॅस नसेल तर कसं चालवायचं। तर येणारे ग्राहक हे त्यांचे पारंपरिक पद्धतीने तिकडे येत असतात आणि या ठिकाणी डिलावड आणि मुंबई नगरीमध्ये कोल्हापूर नगरी असल्यामुळे या ठिकाणी मांस आणि शाकाहारी जेवणाची खूप मोठी चव इथे आहे। तर या गॅस टंचाईमुळे ग्राहकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आणि जर अशीच जर परिस्थिती आली तर हॉटेल व्यावसायिकांना पण पर्याय न उरता आपलं हॉटेल बंद ठेवायला लागेल। जोपर्यंत त्यांना गॅस भेटणार नाही त्यापर्यंत त्यांना अन्न शिजवणार, तोपर्यंत मुंबईकरांना आपल्या सेवेमध्ये त्यांची जी काही भूमिका असते ती बजावू शकत नाहीत। इलेक्ट्रिक शेगडीचा वापर संयुक्तिक वाटतोय का? तो सहज सोपा आहे का? अवघड गोष्ट आहे, कारण आता शेवटी आपला व्यवसाय चालवण्यासाठी काहीतरी त्यांना कल्पकता म्हणून त्यांनी तो पर्याय स्वीकारला आहे। कारण ते विजेच्या बिलांनी आणि त्यांच्या त्या व्यवसायामध्ये त्यांचा ताळमेळ न बसता तो वाढीव खर्च आहे। तर शेवटी व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडे असणारे नोकर यांना कुठंतरी उपजीविकेचं साधन असतं, त्या व्यवसाय नाही चालू केला तर आपल्याला मोठं नुकसान होतं, म्हणून त्यांनी पर्याय केला आहे। कारण हा खूप महाग रिलेटेड पर्याय, म्हणजे महाग पर्याय आहे। नक्की आपण जर बघितलं की ज्या ठिकाणी मी सध्या आहे मुंबईतल्या नामजोशी मार्गावर, नामजोशी मार्गाची खरं तर विशेषच हे आहे, यांची खासियत ही आहे की या ठिकाणी अनेक बॅचलर मुली हे राहत असतात। अगदी गावाकडून इथे शिकायला येणारे किंवा नोकरी धंद्यासाठी येणारे अनेक जण असतात। आपण जर या संपूर्ण मार्गावर बघितलं तर इथले सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील, लहान मोठे हॉटेल्स असतील, ते आता आपल्याला बंद स्वरूपात बघायला मिळत आहेत। या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की काही चायनीजचे हॉटेल्स आहेत, ते सुद्धा बंद आहे। या ठिकाणचं अगदी प्रसिद्ध असणारं नाश्त्यासाठीचं ठिकाण म्हणजे सर्वोदय, हे सुद्धा बंद आहे। खरं तर या ठिकाणी यावेळी सकाळच्या वेळेत मिसळपाव खाण्यासाठी किंवा इतर नाश्त्याचे पदार्थ खाण्यासाठी मोठी गर्दी केली जाते, मात्र आज ते बंद आहे। मला सांगा की सर्वोदय समोर गर्दी नाही असं चित्र शक्यतो दिसत नाही, मात्र आज सर्वोदय बंद आहे। सर्वोदय त्यांनी बंद केलेला आहे गॅस नसल्यामुळे, आणि आमचे नाश्त्याचे चहाचे वांदे झालेले आहेत, त्यामुळे रोडवरती बाहेर फुटपाथला काय मिळालं तर हा वेळ आलेली आहे। बाबा तू कुठून आलेला आहेस? तू मुंबईचा आहेस की बाहेरचा आहेस? बाहेरचं कुठून आलायस? कोल्हापूरहून इकडे आलाय तर शिकायला आलायस? काय खाल्लं? काय खानावर डबा चालू आहे का मेसचा? मेस चालू आहे, पण गॅस संपल्यामुळं ती सुद्धा सोय बंद झालेली आहे। आता बाहेरच हॉटेल किंवा रोड साईडला कुठं मिळेल तर तिकडे सोय करावी लागणार आहे। पण त्यांच्याकडचाही गॅस संपलेला आहे असं कळतं? पर्याय नाही, मग काय जे भेटेल ते खाऊन दिवस काढायला लागेल।
त्याच्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून शिकायला येणारी किंवा नोकरीसाठी येणारी अनेक मुलं मुली, तरुण वर्ग या ठिकाणी आहे. मात्र हे सगळे हॉटेल्स बंद असल्या कारणाने, कारण त्यांच्यासमोर सुद्धा प्रश्न आहे की अन्न नेमकं शिजवायचं कशावर, याचा मोठा फटका आता खानावळींना, हॉटेल, रेस्टॉरंट चालक आणि मालकांना बसतोय. कॅमेरामन रवी चव्हाणसह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.